तर आपण आहे ना अर्धा किलो चिकनला अर्धा किलो हे घेतलाय, काय तांदूळ घेतलाय. तर आता मस्तपैकी आहे ना, आता आपण सुरुवात करू. आता आपलं मटण चिकन शिजून झाले, बघू शकता तुम्ही. मी काय पाणी वगैरे काय नाही टाकलं, ते बघा आमचंच पाणी त्याचं सुटलेलं आहे आणि छानपैकी आपलं चिकन शिजलेलं आहे. आता चला, मी दाडा टाकलाय त्याच्यामध्ये थोडा. आता टाकते तेजपत्ता, टाकते कांदा, टमाटर आणि आता आपल्याला हे मस्त पैकी असं थोडं भाजून घ्यायचं. आणि हा चिकन पुलाव खरी होते सांगायला खूप छान होते, मस्त होते. तुम्ही एक बार नक्कीच करून बघा. थोडं तेल टाकायले आता, काही मी डाळा टाकलेला आहे तर आपल्याला तेल टाकायचं. तुम्हाला जर याच्यात दही टाकायचं असेल तर तुम्ही दही पण टाकू शकतात. तुम्हाला जर याच्यामध्ये मी लिंबू टाकणार आहे आता, कारण की माझ्याकडे दही नाही आहे म्हणून मी लिंबू टाकणार आहे. पण जर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास असला तर नका टाकू, कारण की डबल मग कसं आंबट आंबट होतंय ना सगळं, त्याच्यामुळे नका टाकू. मला पण त्रास आहे ॲसिडिटीचा, तर ऑलरेडी मी टमाटे टाकलेले आहेत म्हणून मी काय टाकणार नाही. आणि पुलाव खरी बोलत सांगू लय भारी होती. आणि बिर्याणी राहिली, बिर्याणीचं तुम्ही मला सांगितलंय बिर्याणी करून दाखवता. बिर्याणी नेक्स्ट रेसिपी नक्की तुम्हाला आवडेल का बघायला माझ्या हातची बिर्याणी, तर कमेंट टाकायला विसरू नका आणि आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. तसेच आपल्या संगीता गायकवाड इंस्टाचे अकाउंट आहे संगीता गायकवाड 17, आणि यूट्यूबचं तर तुम्हाला माहीत आहे, यूट्यूबच्या पण चॅनलला फॉलो करायला विसरू नका. दाजीचं चॅनल आहे अंकुश गायकवाड 172 इंस्टाचं, तिथं पण फॉलो करा. आणि फेसबुकचं आहे अंकुश गायकवाड. आता मस्तपैकी आपलं थोडं हे झालेलं आहे. आता आपण टाकूया गरम मसाला आणि लसण, अद्रक लसण हे पेस्ट, जी की आपण ताजी काढून आणली आणि ताजी पॅकेट असते. आता सुगंध आता इतका भारी यायला लागलाय, तुम्हाला काय सांगू. खरी गोष्ट सांगायले, जे मसाला असतो का आपला, आपले इंडियन मसाला, खरंच सांगायले खूपच छान. म्हणजे गरम मसाल्याचा एवढा भपका येतोय ना, काय सांगू तुम्हाला. गरम मसाला